तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आज आपण तयार झालेलो आहेत लग्नाला जाण्यासाठी। आता लग्न कोणाचं म्हणताल तर आपल्या मावशीच्या मुलीचं। मग काय आवरलं आणि पोहोचलो इथं लॉन्समध्ये, म्हणजेच मंगल कार्यालयात आलं, बघितलं की अरे आपले खास दोस्त म्हणजेच प्रवीण भायरट हे पण आले होते आणि संतोष गायकवाड पण ते थोडं उशीर आले होते, त्यांचा व्हिडिओ काय येऊ शकला नाही। त्याच्यानंतर आपण बाहेर येऊन बघितलं की इकडे नवरदेव पण आला होता मिरवणूक करून, आणि नाचून तर काय म्हणजे एकदम यांनी फ्लोअर तोडलाच होता। आता इकडे नवरदेवाला त्याचे दोस्त सोडीनात, त्याच्यानंतर खाली उतरलं त्याला आणि नाचायला लागले। एवढं वेळ नाचले का नाही। दुसरीकडे आपली नवरी पण आली होती, त्याच्यानंतर तिला गाडीतच थांबवलं कारण बाकीची कामं राहिली होती, जसं की हे प्रथा म्हणजेच काय हात धुणं हे मला नाही माहिती, तुम्ही सांगा काय। मग त्याच्यानंतर मंडपात आणलं नवरदेवाला। आता इथं लहान लेकरांनी त्यांना अडवलं होतं की भाई 10,000 दिल्याशिवाय सोडत नाही, पण नवरदेवाने पण त्यांच्या चालाकीने भाई 1,500च गुंडाळलं त्या लहान लेकरांना, काय करावं हे। त्याच्यानंतर मग सगळ्यांनी कालवा केला आणि नवरदेवाला मंडपात घेऊन गेले। मग त्याच्यानंतर नवरीला बाहेर यायचं होतं पण तिला कोणी बोलवूनच गेलं। त्याच्यानंतर मग मी तिला म्हणलं चल लवकर। आता इथं आलं बघितलं की अजून ह्यांनी ते नाचायला चालू केलं, काय नवरदेवाचे मित्र भाई बळच त्यांना सोडवलं। मग त्याच्यानंतर नवरीला पण आणलं आणि दोघांना पण त्या एक म्हणजे ते रथ होता छोटासा त्याच्यात बसवलं आणि मग चालू झाली त्याच्यानंतरच्या प्रक्रिया, जसं की रथाला फिरवणे, सगळ्या म्हणजे सगळ्याच जे आलेली वरात आहे त्यांना दाखवणे, आणि मग तुम्ही बघू शकतात किती सुंदर दिसत होते दोघं पण। तर त्यानंतर आपण मग छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा वगैरे केली आणि त्याच्यानंतर मग लग्नाला सुरुवात झाली। त्याच्या अगोदर पहिलं जे काम वगैरे म्हणजे जे प्रथा वगैरे असतात ते केल्या आणि नंतर मग मेन म्हणजेच की मंगळाष्टिका चालू झाल्या। आता इथं वरी ड्रोन पण आला होता, भाई खर्च तर भरपूर केला होता। मग काय झालं लग्न। तर लग्न तुम्ही बघितलं असेल की एक नंबर झालं, पण त्याच्यानंतर आता एकमेकाला हार घालण्याचं म्हणजे वेळ होती, पण ते पहिली प्रथा होती ना की नवऱ्याला आणि नवरीला उचलायचं, एकमेकाला हार नाही घालून द्यायचा, पण अगोदरच एवढा उशीर केला ना, 1:30-2 वाजले होते लग्नाला, म्हणून मग ते बामण पण चिडले होते, भाई जाऊ द्या म्हणले पटकनी करून टाका। त्याच्यानंतर मग नवऱ्याने हार घातला आणि त्याच्यानंतर नवरीने पण हार घातला, तर नवरीने पण शेवटी हार घातला आणि त्याच्यानंतर मग बाकीचे कामं म्हणजे जे राहिले होते आता प्रथा वगैरे ते पूर्ण करायला सुरुवात झाली। आता लग्न तर संपलं होतं आणि कसं बसं सगळ्यांना मॅनेज पण केलं होतं, भांडणं पण मिटली होती आणि सगळं एक नंबर झालं। त्याच्यानंतर वरात जेवायला वगैरे गेली आणि तोपर्यंत मेन अतिथी म्हणजे आमचे इथले प्रशांत बाबा चेडे आणि त्यांचे भाऊ म्हणजे सगळेच इथं आले होते त्यांना शुभेच्छा द्यायला लग्नासाठी। मग काय आले सगळ्यांना एकमेकांना म्हणजे शुभेच्छा वगैरे दिल्या आणि त्याच्यानंतर फोटोशूट झाल्यानंतर मग तुम्ही बघू शकता की बाकी सगळे आले होते मोठे गेस्ट वगैरे, आणि त्याच्यानंतर मग सगळे जेवायला खाली गेले भोजनालयात। आता इथं आल्यावर बघितलं की भाई म्हणलं काय कमी पडतंय काय नाही। त्याच्यानंतर मी जेवणात जरासं पुढं जावं म्हटलं की भाई हे दोघं दिसले मला, काय सांगू तुम्हाला। आता मला म्हणजे असं एवढं हसू येत होतं, लाज नाही भाई या प्रवीणला, तर तोंड लपू खात होता। जाऊ द्या म्हटलं आता मित्र आहे काय म्हणा ह्याला। मग जेवण वगैरे केलं आणि बाकीच्यांना पण वाढलं। आता इथं कोणाला काही कमी पडू नये म्हणून मी स्वतःच ही जबाबदारी हातावर घेतली। मग चपात्या वगैरे वाटल्या आणि बाकीच्यांना बघितलं काय कमी पडतंय का। मग काय जेवण वगैरे वाढलं आणि इकडे तर भाई वाढणारेच खायला बसले, काय करावं बिचाऱ्यांना भूक लागलं। आता काय खावं म्हटलं, नवरीच्या भावाला काय भेटते का नाही बघा, हे एवढं भेटले, उरलेलं खावं लागलं का। आता म्हणजे नवरीच्या भावानं काहीतरी करावंच लागतं। मग आता सगळं आवरलं आणि हळूहळू सगळे वरात कमी व्हायला लागली। आता यांना उभारून एवढा कंटाळा आलता ना, बिचारे फुल थकून गेलते, मग बसायला त्यांनी जागा केली। तर अशा प्रकारे शुभमंगल सावधान झालंय। तर भेटू तुम्हाला एक नवीन